नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सेलिब्रिटी शो आणि अशा एका व्यक्तीसोबत आज आपण करणार आहोत ज्याचं नाव आहे श्रुत विठ्ठल कामत. सर नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. माझं पूर्ण नाव विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत आहे. कारण जे काही मी आज आहे ते इंदिरा आणि व्यंकटेश यांच्यामुळेच आहे. तर त्यामुळे प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे आपल्या आई बापाचं नाव घ्यायला. मी तुला पण विनंती करेन की पुढच्या वेळी तू पण तुझी इंट्रोडक्शन कर. डॉक्टर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत यांना आज भेटतो आहोत आणि ज्यांनी पंचतारांकित हॉटेल म्हणजे ऑर्किड हॉटेलची चेन आपल्या भारतभर आणि परदेशात ज्यांनी यशस्वी अशी मुहूर्तमेढ रोवली आहे त्यांना आज आपण भेटतो आहोत. नावातच व्यंकटेशाची कृपा तुम्हाला लाभलेली आहे आणि नावाप्रमाणेच विठ्ठल स्वरूप आहात तुम्ही. सुरुवातीचं बालपणीचं थोडं जाणून घ्यायचं आहे त्याविषयी. मी एक सर्वसाधारण कुटुंबातच वाढलेलो आणि आम्ही जे राहत होतो ती गणेश प्रासाद नावाची ती चाळवजा ब्लॉक सिस्टम होती आणि तिथे मात्र आमचे शेजारी अतिशय चांगले होते. जे काही मी आज आहे ते आमचे शेजारी चांगले असल्यामुळे आणि त्यांचे माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या आईचे माझ्यावर वडिलांचे पण चांगले संस्कार झाले आणि त्यावेळी जी गरज होती त्याप्रमाणे माझे आई वडील वागले. आताच्या मुलांना तसं वागवता येणार नाही कारण काळ बदललाय, पण माझे वडील अतिशय कडक, हिटलरपेक्षाही स्ट्रिक्ट होते आणि आई तशी प्रेमळ पण समजून सांगायची. आणि ज्या पद्धतीने आम्हाला वाढवलं गेलं की बाबा जे तुम्हाला जेवढी दुसऱ्याला मदत करता येईल तेवढी करा. आणि दुसरी गोष्ट की जे काम एकदा हातात घेतलं ते पूर्ण करा. या दोन गोष्टी मला लहानपणापासून माझ्या मनावर बिंबवल्या गेल्या आणि त्यामुळे आज मी इथे पोहोचू शकलो. शून्यातनं विश्व तुम्ही निर्माण केलेलं आहे, पण तुमची सुरुवात नेमकी कुठून झाली किंवा कधी ठरवलं की तुम्हाला या हॉटेल व्यावसायिक या व्यवसायामध्ये यायचं आहे? माझी निर्मिती शून्यातनं झाली नाही, कारण माझ्या वडिलांचं एक रेस्टॉरंट होतं, ऑलरेडी उपहारगृह होतं. माझे वडील वयाच्या 8व्या वर्षी एक कब्बशीचा पोऱ्या म्हणून कामाला लागले. ते म्हणजे 8व्या वर्षी म्हणजे काय काम करणार, तर 100 वर्षापूर्वी ते मुंबईमध्ये आले तेव्हा कारवार म्हणून आमचं गाव आहे तिकडनं आले. तर त्या कामाला लागले. नंतर आपल्या मेहनत, हुशारी आणि प्रामाणिकपणा त्याच्या जोरावरती ते मॅनेजर झाले आणि मॅनेजर झाल्यावरती त्यांना मालकाने सांगितलं की बाबा मला माझी मुलगी तुला द्यायची आहे. कारण ते पूर्वीचे लोक फार धूर्त होते. त्यांना एवढं कळायचं की कोण मनुष्य पुढे चमकणार आहे, कोण पुढे येणार आहे, आपल्या मुलीला सुखी ठेवेल. पण वडिलांनी सांगितलं नाही, सॉरी, मी काय करेन, मी माझं स्वतःचं हॉटेल करेन आणि तेव्हाच तुमच्या मुलीची मागणी घालीन. आणि तसं त्या पद्धतीने त्यांनी केलं. आता हा यशस्वी वारसा मला मिळाल्यामुळे मी हॉटेल इंडस्ट्री 60 वर्षापूर्वी हॉटेलवाल्याला कोणी मुलगी देत नव्हतं. हॉटेल हा व्यवसाय, उपहारगृह म्हणजे ज्याला म्हणतात, त्या व्यवसाय अतिशय तुच्छ लेखला जायचा. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळी स्वच्छता, टापटीपणा नव्हता. दुसरं हॉटेलवाला म्हणून त्याला किंवा रेस्टॉरंटवाला असं म्हणायचे. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची काही सिस्टम, प्रोसिजर नव्हत्या आणि त्यामुळे माझ्या वडिलांना असं वाटत नव्हतं की मी यावं. मी इंजिनिअरिंग केलं, डिप्लोमा इंजिनिअरिंगचा कोर्स केला. पण जेव्हा मी एक दिवशी आईला म्हणालो की आई मला ना असं असं करायचं आहे, तेव्हा बाळा तू तुझ्या वडिलांचा जर बिझनेस करशील तर तुझ्यामध्ये माझे सगळे गुण, थोडक्यात तिने माझ्यावर स्वॉट अनालिसिस केलं आणि मला समजवलं. मी वडिलांबरोबर काम करायला लागलो वयाच्या 17व्या वर्षी आणि त्यानंतर मला लक्षात आलं हो या इंडस्ट्रीमध्ये खरोखर देव जिथपर्यंत पोट देईल तिथपर्यंत तुम्हाला कधीही अडचण भासणार नाही, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून मी या इंडस्ट्रीमध्ये आलो. आता हॉटेल मॅनेजमेंटची विविध कॉलेजेस आहेत आणि शिक्षण उपलब्ध आहे. शिक्षणक्रम अभ्यासला जातोय, मुलांना ती उपलब्धता आहे. पण तुमच्या काळात हॉटेल मॅनेजमेंट हा विषय अभ्यासक्रम होता का की कसं शिक्षण? आमच्या काळात जस्ट चालू झालं होतं आणि हॉटेल
मॅनेजमेंट कॉलेज ते उलट व्हायचं. आमच्या काळात असं सांगायचं, नाही शिकला तर तुला तिथे हॉटेल मॅनेजमेंटला पाठवेन, म्हणजे तुला झाडू मारावं लागेल, संडास साफ करावं लागेल. कारण त्यावेळी हे नवीन आल्यामुळे कुठलीही नवीन गोष्ट आली तर लोकांना ती असं अशक्य वाटते, होऊ शकणार नाही असं वाटतं, ते का शिकावं असं वाटतं. आज वेगळी गोष्ट आहे, पण त्यावेळी हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे कुठे ऍडमिशन नाही मिळाली तर हॉटेल मॅनेजमेंटला, आणि ती सहजच मिळायची. कारण कोणीही हाऊसकीपिंग, कोणी किचन, कोणी आचारी म्हणून जायला तयार नव्हत्या. आज आचारीचं नाव शेफ झालं आहे, आणि जे नसतात शेफ ते पण स्वतःला सेलिब्रिटी शेफ म्हणायला लागले आहेत. त्यामुळे म्हणजे हातात बॅट धरली तर क्रिकेटियर म्हणणार तसं आहे ते. तर त्यामुळे आता त्याला वैभव प्राप्त झालं. दुसरं आता काय झालंय की जेवढी लोक मोठी लोक पैसे कमवतात, बिल्डर आहेत, ऍक्टर्स आहेत, ते स्वतः आयदर हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्वतःच बनवतात आणि ते सेलिब्रिटी शेफला घेऊन बनवतात. त्यामुळे ते स्वतः करू शकत नाही, पण त्यांना मॅनेजमेंट करणारी माणसं मिळतात. जगात जर तुम्ही एकदा पैसा कमवला आणि मग पैशाचं नियोजन बरोबर केलं तर तुम्ही कुठल्याही बिझनेससाठी आपल्या हाताखाली माणसं ठेवू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे नियम, नियोजन आणि नियंत्रण असलं पाहिजे. जर तेच असेल तर तुमची निर्मिती अतिशय चांगली होते. वडिलांकडनं तुम्हाला हॉटेल व्यवसायाचा वारसा मिळाला असं तुम्ही म्हणताय, तर नेमके कुठले संस्कार वडिलांकडनं तुमच्यावर झाले? माझ्या वडिलांनी जे मला शिकवलं ते मी जन्मात कधी विसरणार नाही. मी आमच्या शेजारी एक टेलर होता, त्याच्याकडनं मी जाऊन बसायचो, बोलायचो. मी चुणचुणीत होतो आणि मजेदार बोलायचो, वाचायचो. आमचे शेजारी जे होते ते लोकूर चीफ जस्टिस, ते जस्टिस होते, आणि दुसरे होते जे भारताचे चीफ जस्टिस झाले, Y.V. चंद्रचूड साहेब. त्यांनी मला 8 वर्ष मी त्यांच्याकडे जायचो, बसायचो. आणि माझ्यात एक माझ्या आईमुळे गुण आला होता, मी खरोखर ऑब्झर्वेशन चांगलं करायचो. आणि जर तुम्ही तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवले तर तुम्हाला ते फार त्याचा उपयोग होतो. तसा मला त्याचा फार उपयोग झाला. वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली. कारण आमच्या शेजाऱ्याच्याने माझ्यावर अत्तर, रूट नावाचं एक अत्तर त्यावेळी यायचं. ते डब्यातनं असं मारलं तर मी वडिलांच्या बरोबर गाडीत, आमची जुनी फियाट गाडी होती, त्यामध्ये बसलो. तर त्यांना वास आल्यावर म्हणाले, नालायक, अत्तर शान शौकी लोक वापरतात आणि 100 रुपये कमवून दाखव तरी पण तुला अत्तर कधी मारायचं नाही, लक्षात ठेव. त्या दिवसापासून मला अत्तर मिळालं. माझा घाम हेच माझं अत्तर आहे. तर मी घामालाच आता अत्तर समजतो. हा पहिला धडा मी वडिलांकडनं शिकलो. किती फार मोठी शिकवण आहे ही. घामाला तुम्ही अत्तर समजता आणि त्याप्रमाणे तुम्ही वागणूक केली आणि आज एवढे यशस्वी होते. हे जे इको फ्रेंडली ही जी संकल्पना आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. इको फ्रेंडली ह्याचा अर्थ वातावरणाचा समतोल राखणारं हॉटेल. आता फ्रेंडली हे मी काय, आमच्या ब्रीद वाक्य आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जी लोक येतात ती बहुधा 50% राहायला जे येतात ती बिचारे फॅमिली बरोबर, ते जास्त बिझी असतात, त्यांना फॅमिली बरोबर राहायला मिळत नाही. दुसरं, त्यांना जबरदस्तीने यावं लागतं. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं ते फॅमिली पासून दूर असतात. म्हणून मी ऑर्किड जे आमचं आहे, दी ऑर्किड फ्रेंडली, इको फ्रेंडली असं केलेलं आहे. आता इको फ्रेंडली याचा अर्थ काय की वातावरणाचा समतोल कसा राखला जातो की तुम्ही कमीत कमी पाणी त्याचे नासाडी होऊ देत नाही. म्हणजे यू यूज इट, रियूज इट, रिसायकल, रियूज इट, यूज इट, रियूज इट. कुठलीही गोष्ट तुम्ही रियूज केली मग ती रिसायकल होते. कळलं का? नुसतं तुम्ही रिसायकल केलं आणि रियूज नाही केलं तर मग त्याचा अर्थ नाही. मी जेव्हा बँकेकडे पैसे मागायला गेलो, मला बँकेने म्हटलं तुम्हाला देता येणार नाही, तुम्ही इकॉनॉमिक हॉटेल करत आहात. त्यांनी इको फ्रेंडली हा शब्द कधी ऐकलाच नव्हता. मग मी त्यांना समजावून सांगितलं आणि अशा वेळी मी त्यांना सांगितलं तुम्ही 1% जास्त व्याज घ्या, काही हरकत नाही. तर चेअरमनने मला विचारलं की का? तर मी म्हटलं मी आणि ऑर्किड हॉटेल जगातल्या कुठल्याही हॉटेलपेक्षा 12%
HLP हीट लाईट पॉवर हे कमी वापरत आहे. म्हणजे अशा गोष्टी इथे तुम्ही बघता त्या अशा वेगळ्या गोष्टी केल्या आहेत ज्या ऑटोमॅटिकली तुम्हाला कमी वापर. म्हणजे थोडक्यात पाण्याची नासाडी नाही, विजेची नासाडी नाही, अन्नाची नासाडी नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानाची आणि आपल्याला जी काही शिकायला त्याची पण नासाडी नाही. या सगळ्या गोष्टी परफेक्ट कन्साइज केल्या आहे. ते करण्यासाठी मला 1.5 ते 2 वर्ष लागली त्याचं बायबल बनवण्यासाठी. कारण त्यासाठी तुम्हाला नेहमी ना कुठल्याही गोष्टीला तुम्हाला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर करावे लागतात. आता आमच्याकडे जे हँगर आहे, आमच्याकडे हँगर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. काही गोष्टी त्या सगळ्या गोष्टी टाकाऊ पासून केलेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांना ते आवडतं. अरे मी टाकत होतो आणि ह्याने वापरलं. एवढं लक्षात ठेवा, तुमची कला जी आहे ती दुसऱ्यापेक्षा चांगली तत्परतेने पेश केलेली आणि आगळी वेगळी असेल तर लगेच तुम्ही लोकांना आवडायला लागाल. तुम्ही किती जाडे, किती मोठे, किती उंच आहात हे हल्ली कोण बघत नाही. तुमचा स्वभाव कसा आहे. युअर नेचर इज युअर फ्युचर. आणि त्यामुळे आपला स्वभाव पहिला चांगला ठेवा. तुम्ही जर तुमचा स्वभाव चांगला ठेवाल तर तुम्ही जग जिंकाल. ही बघा, ही ऑर्किडची पिशवी आहे. ह्या पिशव्या बनवणाऱ्या 3-4 बायका ज्या आहेत त्यांना आम्ही दाखवलं कसं पिशवी बनवायची. आणि बनवल्यानंतर ही बघा, ह्याच्या मागे काय लिहिलंय, सगळे आर लिहिलेले. वाचा तुम्ही. रिपेअर, रिडीम, रिक्लेम, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिथिंक, रिफॉर्म, रिन्यू, रिचार्ज, रिकव्हर, रिकॅप आणि रिबिल्ड, रिवाइव्ह, रिक्रिएट. हे झालं. आता रिक्रिएट मध्ये काय हे बघा. आता रिक्रिएट मध्ये पहिला हँगर आहे. हा हँगर जो आहे हा सॉडस्टचा आहे. हा जेव्हा सुतार काम करतो त्याच्यामध्ये जी पावडर पडते जी फुकट जाते, ती वापरली जात नाही, त्या पावडर मध्ये गम घालून हे हँगर केलेलं आहे. हे जगात फार ऑर्किड हँगर म्हणून फेमस झाले आणि कमीत कमी 8 लोक आहेत माझ्या ओळखीचे, माझ्या वर्गाचे मित्र ते बनवतात. आता हा बघा, हा टूथब्रश, हा लाकडाचा टूथब्रश आहे. प्लास्टिक न वापरता लाकडाचा. आणि हा वापरल्यावर आम्ही हाच टूथब्रश आमचे कोणे वगैरे साफ करायला वापरतो. ही फणी आहे, ही पण लाकडाचीच फणी आहे आणि ही वापरली जाते आणि लोकांना आवडते. ह्या गोष्टी ज्या लहान लहानशा गोष्टी आहेत ह्या आज नाही, ह्या 30 वर्षापूर्वी मी केल्या आणि 30 वर्षापूर्वी मला लोक हसत होते, ते म्हणत होते असं शक्यच होणार नाही. पण आज दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, हे सिद्ध करून दाखवायची संधी मिळाली. कुठलाही व्यवसाय म्हटला की जसा कलाकाराला प्रेक्षकांचा प्रतिसाद लागतो तसं तुम्हाला पर्यटकांचा किंवा जे तुमच्याकडे येतात राहण्यासाठी त्यांचा प्रतिसाद कसा, सुरुवातीला कसा मिळाला? आता तर सुरुवातीला कुठलीही नवीन गोष्ट आली का ती लोकांच्या पचनी पडेल हे शक्य नसतं. तर त्यामुळे आम्ही काय केलं, आमचा ग्रीन टीम निर्माण केली. गेस्ट आला आणि रूमच्या खाली तळघरापासून 5व्या मजल्यावर येऊपर्यंत ती लोक त्यांना ग्रीन टीमचं सगळं महत्व समजावून सांगायची. आणि आमचं अख्खं हॉटेलच ग्रीन असल्यामुळे त्याचा त्याच्यावर इफेक्ट व्हायचा. आणि नंतर त्यांना हे जेव्हा हँगर दाखवले, टूथब्रश दाखवले, तर ते म्हणतात आम्हाला घरी घेऊन जायचंय. ठीक आहे, चला घरी घेऊन जा. आणि घरी घेऊन गेल्यामुळे त्याची आणि खरं सांगायला गेलं तर त्याची आणि ऍडव्हर्टाइजमेंट झाली. आणि एखाद्याला 2 मुलं असतील तर ते सांगायचे बाबा मला पण हँगर, तिला एक हँगर आणा, मला पण एक हँगर आणून द्या. आणि मग त्याप्रमाणे वाढत गेलं. जो तसे ज्योत लगाते चलो आणि एन्व्हायरमेंट की गंगा बहाते चलो. नक्कीच. आणि मी जसं मगाशी म्हटलं की जसे पर्यटक तुमच्याकडे यायला लागले, राहायला लागले आणि तुमचा विस्तार झाला तसं यशाबरोबर अपयश सुद्धा येतं. तर अपयशाचे काही अपयश माझ्या जीवनात 3 वेळा आलं. प्रत्येक वेळी असं मोठं अपयश 3 वेळा आलं. पहिल्यांदा फॅमिली आमची दुबंगली तेव्हा आलं, दुसऱ्यांदा कोविडमुळे आलं आणि तिसऱ्यांदा जेव्हा जग म्हणजे वॉर जे झालं सप्टेंबर 11 जे झालं अमेरिकेवरती जेव्हा हमला झाला तेव्हा आमची इंडस्ट्री फार रसातळाला गेली होती. कारण त्यामुळे बघा हे लक्षात घ्या, तुमच्या
चुकीमुळेच नेहमी प्रॉब्लेम होतो असं नाही. जगाच्या न्यूयॉर्कला झाला हे ऍक्सिडेंट किंवा हा घातपात आणि त्याचे पडसाद जगभर उमटतात. त्यामुळे तुम्ही कोणाच्या जीवनासाठी कारणीभूत होऊ नये किंवा दुसऱ्याने जर तुमच्या जीवनात जवळ केली तरी तुमचा स्टँडर्ड कमी नाही झाला पाहिजे किंवा तुम्हाला हलवता येता कामा नये ह्याची दक्षता घ्यायलाच पाहिजे. असं 3 वेळा झाला. 3ही वेळा मी बँकेकडे गेलो, त्यांना समजावून सांगितलं आणि काही माझ्याकडे गोष्टी होत्या त्या विकून टाकल्या, एक्स्ट्रा जागा होत्या त्या विकल्या. आणि जगामध्ये एक लक्षात ठेवा, अपयश आलं तर दुनिया का सबसे बड़ा रोग है मेरे बारे में क्या कहेंगे लोग. दुनिया का बड़ा रोग मेरे बारे में क्या. तुमच्याबद्दल काहीच बोलणार नाही, कोणाला फुरसतच नाही बोलायला. तुमचे 4 माणसं बोलतील, जनपण बळ म्हणतील हाय हाय, बस ते हाय हाय म्हणणारे विसरून जातात. आज तीच येतात, पाठ थोपटतात, सांगतात. 3 वेळा आलं. मला पुष्कळ कर्ज होतं. हे हॉटेल करताना 282 करोड रुपये कर्ज होतं आणि ते पण 30 वर्षापूर्वी. आजचे 4000 करोड झाले ते. तर जर अपयश आलं तर तुम्हाला म्हणायचं अय बुरे वक्त जरा अदब से पेश आ. वक्त को वक्त नहीं लगता, वक्त बदलने में, आणि वक्त बदलतो. अँड अप्स अँड डाऊन्स आर पार्ट ऑफ युअर लाईफ. मला सांगा, क्रिकेट खेळताना कोण आउट होत नाही का? कधी कॅच पकडला जात नाही का? कधी चुकून खोटा आउट दिला जात नाही का? कधी तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्ही क्रीज मध्ये उभा राहत नाही आणि कोणतरी बॉल मारतो? ह्या होतात गोष्टी. यू हॅव टू टेक इट इन अ राईट स्पिरिट. त्यामुळे मी परत सांगतो तुम्हाला, तुमचा स्वभाव असा पाहिजे, ठीक आहे झालं गेलं, विसरून गेलं. कारण जर तुम्ही नाही विसरला तर तुमच्या एवढे प्रॉब्लेम येतील तर तुमच्या डोक्यात साठवू शकणार नाही. चांगल्या गोष्टी मात्र तुम्हाला जर ज्या झाल्या त्या इतरांना सांगा, त्याचा अनुभव दुसऱ्यांना द्या आणि तेच आपणच करतोय. नक्कीच. आणखी एक विचारायचं आहे, म्हणजे तुमच्या आवडीनिवडीविषयी थोडंसं जाणून घ्यायचंय. त्याकडे मला आता विचारेन की आता हॉटेल इंडस्ट्री कशी बदललेली आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी, म्हणजे थोडं मागे जाऊया आपण. स्वातंत्र्योत्तर काळ घेऊया आणि स्वातंत्र्यानंतरचा. स्वातंत्र्य तर तेवढं मी सांगू शकणार नाही, पण माझ्या जन्माला म्हणजे मी लहानपणीपासून आज गेल्या 70 वर्षात काय झालंय, गेल्या अतिथी देवो भव हे भारताचं ब्रीदवाक्य होतं. फक्त ते व्यवस्थित पुढे आपण न घेता जगाने घेतलं. जसं कराटे आहे, मी इंडियाच्या कराटेचा प्रेसिडेंट होतो 14 वर्ष. आणि कराटे म्हणजे कलाईपट्टू, म्हणजे ओपन हँडनेस, हे लढणं एकमेकांशी. आणि हे बौद्ध भिक्षुक हे भारतातल्या तमिळमधनं शिकून गेले आणि जपानने घेतलं आणि जपानने कारा हाते म्हणजे एम्प्टी फिस्ट हे ते केलं. आता त्याच प्रकारे अतिथी देवो भव आपल्याला, आणि आतिथ्य आपल्या एवढं कोणाचं नव्हतं, पण लोकांनी घेऊन ते त्याला पुढे इंग्रजांनी इंग्रजाचा आकार दिला, फ्रेंचवाल्यांनी फ्रेंच दिला, पण आपण मागेच राहिलो. पण आता एवढा फरक आहे की आपली लोक आणि भारतीय लोक जे आतिथ्य दाखवतात ते मनापासून करतात. आणि लहान मुलांना आणि गेस्टला, लहान बाळ आणि गेस्टना कधीही लगेच ओळखता येतं. म्हणजे माझे एक मित्र एका मिनिस्टरकडे गेला आणि त्याच्या मुलाला त्याच्या नातवाला अले करायला लागला. तर तो मुलगा म्हणाला, आजोबा हा तुमचा मित्र आहे ना, खोटेपणा करतोय, ह्याला काय माझं काही, म्हणजे एका मिनिटात त्याने ओळखलं. तसं गेस्ट पण तुम्हाला ओळखतो. ज्या काही तुम्ही जर खोटेपणाने हॅलो सर हाऊ आर यू असं नाही, मन मोकळ्याप्रमाणे बोलणं हे फार महत्वाचं असतं. तर जो फरक झालाय तो पहिली गोष्ट हायजीन. हायजीनचा अर्थ नीट नेटके, टापटीक टापटापणा, स्वच्छ, हे सगळे एका याच्यामध्ये येतं. दुसरं सिस्टम्स. तिसरं, पूर्वी ऑपरेटर बसायचा, घ्यायचा फोन, तो फोन द्यायचा. आज आहे त्यामध्ये तुमच्याकडे इक्विपमेंट्स एवढे नवीन नवीन आलेले आहेत, तो फरक आहे. चौथं आणि महत्वाचं, आज तुम्हाला नॉलेज नसेल, पूर्वी 2 हात 2 पाय असेल तर हॉटेलमध्ये कामाला ठेवायचे. आज तुम्हाला 2 हात 2 पाय नसले पण तुम्हाला जर कॉम्प्युटर चालवता येत असेल, तुम्हाला काही गोष्टी करता येत असेल, आता आमच्या बेकरीमध्ये सांगायचं नव्हतं पण सांगतो, प्रत्येक हॉटेलच्या बेकरीमध्ये आमच्या 2 किंवा 3
ज्यांना फिजिकली चॅलेंज किंवा मेंटली चॅलेंज जी मुलं आहेत ती माझ्याकडे काम करतात आणि मला अभिमान आहे ती लोक माझ्यापेक्षा चांगलं काम करून आज स्व बळावर ते उभे आहेत आणि ह्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि आपल्या धंदा तुम्ही जर कुठला धंदा कराल तर माझ्या मते तुम्हाला आवड काय आहे किंवा किंवा तुमची म्हणजे मला जुन्या पुराणा वस्तू जमेल त्याला अँटिक म्हणतात ते जमवायची फार आवड आहे आणि माझे 2 म्युझियम आहेत त्यामुळे. पण त्याचं इन्कम आम्ही आयसाईट फाउंडेशनला देतो. माझं ध्येय आहे की कमीत कमी 1.5 ते 2 करोड लोकांना डोळे परत येतील यासाठी प्रयत्न करायचं आणि मी करतोय. पण दुसरं मी ग्रीन मनुष्य आहे. मला झाडांची पाल्यांची पाकळ्यांची नेचरची फार आवड आहे म्हणून मी हे इको फ्रेंडली हॉटेल केलं आणि मग मला लोक मिळाली चांगली सगळी. आज आमच्याकडे जवळजवळ 3,500-4 हजार लोक काम करतात. तर मैं तो अकेला ही चल रहा था, रास्ते में कुछ लोग मिले और रास्ता कारवा बन गया. चलो कारवा. येस, आता तेच विचारणार होते की 3-4 हजारचा स्टाफ आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेल्सना तुम्ही व्हिजिट देता. तर हा सगळा स्टाफ मॅनेज म्हणजे माणूस घडवणं आणि माणूस राखणं हा कसब आहे ते तुम्हाला कसं? माणूस घडवणं आणि माणूस राखणं. तर माणूस घडवलेला एक मनुष्य तुझ्यासमोर बसलाय म्हणजे मी काहीच नव्हतो. मला माझ्या आई वडिलांनी घडवलं आणि माझ्या शिक्षकांनी घडवलं, माझ्या शेजाऱ्यांनी घडवलं, मला भेटणाऱ्या काही लोकांनी ट्रेन प्लेन मध्ये त्यांनी घडवलं आणि सगळ्यात महत्वाच्या मला माझ्या निंदकांनी घडवलं. त्यामुळे ह्या सगळ्यांनी माझ्यावर विठ्ठलच आहे दगड ते टोचे मारले आणि ते बरोबर केला. तर पण महत्वाचं काय की माणसं टिकवणं. माणसं टिकवण्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुमचा स्वभाव तो माणसाला टिकवतो. मी तसं काम करताना कडक आहे पण त्याच्यानंतर जर कामानंतर भेटला तर मी त्यांच्याबरोबर लगोरी पण खेळेन, बॉक्स क्रिकेट पण खेळायला तयार आहे. आणि हे कप्पे तुम्ही जाईल वेगळे ठेवले तर मग काय होतं आजकालची जनता तुम्हाला अगदी मामाच बनवते. तुम्ही त्याचा मामा नसला तरी तुम्हाला मामा बनवू शकते. त्यामुळे तुमचं 2 कंपार्टमेंट लाईफ मध्ये पाहिजे. मजेच्या वेळी मजा करा आणि पिकनिकला गेला तर गाणं वगैरे सगळं म्हणजे तुम्हाला जर मी डोलकर गाणं म्हणून नाचण्यास काय मला आनंद येतो त्यामध्ये. आणि काम करताना मात्र काम केलं पाहिजे. तुमच्या जीवनात एक अशी तुम्ही जर शिस्त बाळगली तर मग त्यामध्ये काही प्रश्नच नाही. बेशिस्त पण शिस्तीत पाहिजे हे लक्षात घ्या. आणि हॉटेल आणि आता सध्या ट्रॅव्हल आणि टुरिझम इंडस्ट्री खूप प्रमाणात बूम होते असं आपण पाहतो. आता आणि तुमचं तर नाविन्य असं आहे की तुम्ही ज्याला भेटता त्याला तुम्ही त्या सीड्स देता म्हणजे बिया देता प्रत्येक झाडांच्या. तर यामागे सुद्धा ही सुद्धा एक नाविन्यपूर्ण संकल्पना. आता बघ मी अयोध्येमध्ये हॉटेल चालू केलं. बाकी हे जे आहे आता जामनगर आहे, अयोध्या आहे आणि हे आपलं चंदीगड या तिन्हीकडे उद्या सकाळी चाललो तर मी जाताना त्या वस्तू घेऊन जातो. तिथे काय नाही ते करतो, तिकडच्या माणसांना जमा करतो, तिकडे ग्रीन टीम करतो, त्यांना वेळ देतो. आणि हे सगळं केल्यामुळे आता मुंबईमध्ये आमच्या मिनिस्टर साहेबांनी दीपक केसरकर साहेबांनी त्यांनी बघितलं की बाबा हा मनुष्य करतोय तर मुंबईच्या सगळ्या शाळांना वरती त्यांच्या गच्चीवरती आणि त्यांच्या परसबागेमध्ये आम्ही ग्रीन व्हेजिटेबल करायला सुरुवात केली. आणि आमच्याकडे इथे ऑर्किडमध्ये वरती तुला काकडी, टोमॅटो, मिरच्या आणि लिंब वगैरे सगळं वरती केलं जातं आणि हे दाखवलं जातं. पण मला आनंद आहे की मुंबई मधल्या शाळेचे टीचर आणि म्युन्सिपाल्टीमध्ये काम करणारे ते पण त्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन त्यांनी पण तसंच व्यवस्थित आम्हाला सपोर्ट केला आणि ते फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणता म्युन्सिपाल्टीवाले काम करत नाही, तुम्ही त्यांना बरोबर जर केलं तर मला वाटतं बरोबर मार्ग दाखवला तर त्यांनी स्वतः पदरचे पैसे खर्च करून ते आलेले आहेत. भाषणाला किंवा मीटिंगच्या वेळी त्यांनी हे घेतले आहे, देवाणघेवाण केली. आतापर्यंत 4 मीटिंग मध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मग त्यांच्या आयडिया त्यांनी केल्या आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला टाळी एका वाजत नाही. आपल्याला पण आपलं कर्तव्य आहे ते आपण विसरतो
आपल्या जबाबदाऱ्या आपल्या विसरतो. तर चांगली माणसं भेटतात तुम्हाला, तुम्हाला मात्र निवडली पाहिजे, तुम्ही जोहरी झाला पाहिजे. आणि अर्थात तरुणांना, येणाऱ्या पिढीला काय मार्गदर्शन कराल, कारण आपली सगळी मुलं आहेत. तरुणांपेक्षा त्यांच्या वडिलांना आणि आईना, त्यांच्या आजोबांना मला सांगायचं आहे, बघा कुठलंही प्रोफेशन हे वाईट नसतं. नेल पेंटिंग इज ऑल्सो प्रोफेशन आणि हेअर कट इज ऑल्सो प्रोफेशन. कुठल्याही प्रोफेशनला तुम्ही कमी लेखू नका, पण त्या प्रोफेशन मध्ये तुमची आवड किती आहे आणि ते प्रोफेशन कसं सिस्टमॅटिक पुढे न्यायचं. कारण कधी लक्षात ठेवा, आधी प्रोफेशन घ्या आणि त्या प्रोफेशनचं इक्वेशन असं बदला की तुम्ही त्याचं रूपांतर ब्रँड मध्ये कराल. आता ब्रँड साठी एक पुस्तक मी लिहिलं आहे की मी उद्योजक होणारच, बघा. आणि ते का, तर हे केलं, कोल्हापूरमध्ये एका रात्रीत 1200 पुस्तकं विकली गेली. कारण कोल्हापूरकर आणि बेळगाव, कोल्हापूरला उद्यम नगर म्हणून, उद्यम नगर, तिकडची लोक जेवढे उद्योगी आहेत ते मी कुठेच पाहिले नाही आणि ते कुठली गोष्ट करून द्यायला तयार. तर त्याप्रमाणे त्यांना तुम्ही जर हे केलं, जर उद्योग घेतला हातात, तर उद्योगावरती मी हे पुस्तक लिहिलं आहे. मी 5-6 जी पुस्तकं लिहिली, त्यातले इडली ऑर्किड आणि मी, माझं यश अपयश आणि मी, हे यश अपयश आणि मी, माझ्या आईला अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन झाला होता, पण ह्यामुळे इथे लोकांना त्यांच्या आई वडिलांना बरं करता आलं, पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा याचा त्यांची जिद्द वाढली. त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जिद्द नुसती चालत नाही, त्या जिद्दीचा पाठपुरावा करणं पण महत्वाचं असतं. तर ते या पुस्तकामुळे त्यांना शक्य झालं. आता हे पुस्तक जे आहे मराठी लोकांसाठी आहे आणि ही पुस्तक वाचून मी तुमच्या यशाची खात्री देतो, पर्सेंटेजची खात्री देत नाही. कारण पर्सेंटेज ऑफ डिस्टिंक्शन घेण्यासाठी तुम्हाला त्याप्रमाणे मेहनत घ्यावीच लागते. यामध्ये सगळे तक्ते लिहिलेले आहेत. स्वतःला तुमच्यात काय बदल करायचा, म्हणजे एखाद्या गावातला मनुष्य हा उद्योग करू शकेल आणि उद्योगपती बनू शकेल. कारण गरज ही माणसाची ती कधी कुठे असेल हे सांगता येत नाही. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, फाइंड द गॅप, नंतर मॅप आणि मग टॅप. म्हणजे एखाद्या गावी कसली बाबा, एखादी बाई, तिला व्यवसाय करायचा आहे, या गावामध्ये बाबा सगळी माणसं सकाळीच जातात, जिनिंग मिल मध्ये जातात, कोणालाही वेळ मिळत नाही. मग तिने लगेच जर चपात्या बनवता आल्या, कडधान्य सोललेली, ती काय करावी, लहान मुलं बसवली, त्यांनी सोलून दिली, एका तासाला त्यांना किलो प्रमाणे पैसे दिले, तर ती लहान मुलं पण तयार होतील पैसे कमवायला आणि त्यांना आवड निर्माण होईल. आवड असेल, पहिलं तर आवड असेल तर निवड करता येते, निवड असेल तर मग सवड मिळते. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःवरतीच आहे आपल्याला. त्यासाठी कोणी देवाने येऊन सांगायला पाहिजे असं काहीच नाहीये आणि हेच आपल्यात नसतं. दुसरं आपला आळशीपणा. आणि जी गोष्ट तुम्ही उद्या करतो तो कधीच होत नाही. आज करेसो आज, ते फार महत्वाचं आहे. माझ्यावर जसं विद्या करंदीकरांची मी नात आहे, त्यामुळे माझ्यावर जसे संस्कार झाले वाचनाचे, तसे तुमच्यावर वाचनाचे किंवा साहित्याचे किंवा कुठले संस्कार झाले ते जाणून घ्यायचे. म्हणजे नेमके तुमची आवड आणि छंद काय आहेत? आवड, पहिली गोष्ट, आमच्या शेजारी लोकूर म्हणजे पद्मा लोकूर राहायच्या, त्यामुळे मी लहानपणी सगळ्यांनाच भेटत होता. करंदीकर साहेब, हो जरूर मी त्यांना भेटलो, पण सगळ्यात महत्वाचं शांता शेळके, पाडगावकर साहेब, म्हणजे आपले नाशिकचे शिरवाडकर साहेब, कुसुमाग्रज. तर त्यांचा एक तुतारी द्यामध्ये आणून फुंकीन ती मी त्रिशवा प्राणांनी भेद येऊन टाकीने सगळी गगने दीर्घ तिच्या या किंकाळीने. तसे मी एक किंकाळी बनण्याचा प्रयत्न केला आणि तो थोडाफार यशस्वी झाला. कारण अजूनही काय काय गोष्टी ज्या मला करायच्या आहेत. उद्योगधंदे तुम्हाला लिमिटच नसते, पण उद्योगधंद्या व्यतिरिक्त आणि काय काय करायचं आहे. तर माझ्या जीवनामध्ये काही जी लोक ज्यांना देवाने काही दिलं नाही, तर या विठ्ठलाने काहीतरी त्यांना द्यावं असं आहे. तर आम्ही बॉडी हार्वेस्ट डोनेशन नावाची एक संस्था निर्माण केली आहे. त्यांनी लोकांना ज्यांना डोळे नाहीत, नंतर ज्यांचं हृदय बदली करायचं आहे, ज्या काय काही गोष्टी करायच्या आहेत, तर आम्ही त्यासाठी
लोकांचे ऍड्रेस घेतो की मृत्यूनंतर आमचे हे अवयव तुम्ही लोकांना देऊ शकता. तर त्या गोष्टीचं मला फार मोठ्या प्रमाणात हे करतो, समाज उपयोगी काम हे आहे. दुसरं टेम्परेचर जे वाढतं आहे, ग्लोबल वॉर्मिंग, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जसं फार्मिंग जे आहे त्या म्हणजे गच्चीवरची हे शेती नाही, सोलर कुकर हे झालं होच, पण सोलर कुकर मध्ये मी काही करू शकणार नाही कारण त्याच्यामध्ये फार मोठं क्रांती झालेली आहे. फक्त आम्ही काय करू शकतो, मी कोण आहे, मी कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्ट याचा अर्थ काय, तर मी तुम्हाला प्रवृत्त करू शकतो की बाळा हे कर, हे असं होतं आणि तुमचा हा फायदा होतो. आणि हे दाखवल्यावरती मी सायंटिस्ट होऊ नाही शकणार, मी दगड आहे, मी सायंटिस्ट होऊ शकणार नाही, पण मी तुम्हाला परावृत्त करू शकतो, तुमच्यामध्ये त्याला मोटिवेशन म्हणतात ते आणू शकतो. ती ताकद माझ्यात आहे. तर त्यामुळे ज्या ज्या गोष्टी मला वाटतं की बाबा हा कचरा असा होतो, आमच्या ह्या रोडवरती एवढा कचरा होता, आता आम्ही सगळ्यांना एकत्र आणलं आणि केलं आणि मी पुढे येत नाही. आता आमच्या जाधवगडला हरणं फक्त 28 होती, आज 184 हरणं आहेत. ती स्वतः येतात, स्वतः जातात. त्यांच्यासाठी आम्ही एका ठिकाणी 5 ठिकाणी असं भाज्या ठेवतो खाण्यासाठी, तळी केलेली आहेत, पण एकही गावकरी, एकही मनुष्य त्यांना त्रास देत नाही. त्यामुळे ते आता निर्धास्त आहेत आणि ते जंगलातच आहेत जंगलात, पण ते वाढवणं आपल्या हाती आहे. हे आणि हे मी शिकलो राजस्थानच्या लोकांपासून. गुजरातमध्ये अहमदाबाद शहरामध्ये मोर आहेत, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार. तिकडचे लोक त्यांना हात लावतच नाही. आणि आता कशाला, आमच्या घरी माझ्या बायकोच्या 2 पोपट आहेत जे जखमी झाले होते. एक पोपट तर कोणाला हात लावायला देतच नव्हता. पण कालची गोष्ट आहे, तिने सांगितलं माझ्या बायकोने, पिटू ते उचल आणि आत घाल. त्याने उचललं आणि त्या डब्यात घातलं. तर पोपट जर आज्ञाधारक होऊ शकतो हो, तर माणूस का नाही होणार. आणि न्यू व्हेंचर तुमचं इरा आताच मला कळलं आहे, तर त्याबद्दल आणि नवीन काही प्रोजेक्ट्स आहेत जे तुमच्या. नवीन प्रोजेक्ट्स म्हणजे तुम्हाला सांगितलं की आता चंदीगडला हॉटेल चालू होत आहे, वाराणसीला आहे, अयोध्येमध्ये झालं आणि अयोध्येला दुसरं हॉटेल उद्या चालतं करायला. तर महत्वाचं असं आहे, इरा हा ब्रँड जो आहे, इरा म्हणजे पृथ्वी. आमचं ऑर्किड जे आहे ते पण पृथ्वीचा समतोल राखण्यासाठीच केलंय. इरामध्ये काय आहे की सगळ्यांना 5 स्टार हॉटेल जमत नाही, मग त्याच फॅसिलिटी कमी खर्चामध्ये कशा द्यायच्या त्यासाठी हे केलंय. हे हॉटेल इन्फिरियर नाही, इट इज ऑल्सो क्लास. पण ऑर्किडची लॉबी आहे 15,000 स्क्वेअर फूट, इराची लॉबी असते 800 स्क्वेअर फीट. कारण लोकांना त्या लॉबीशी काही संबंध नसतो, पण तेवढीच चांगली असते. ऑर्किडची लॉबी काय आहे की ही त्याला इम्पॅक्ट मेंटेन द स्टँड, लॉबीमुळे स्टँडर्ड राहत नाही. हे काय असतं की एकेकाळी पूर्वी असं समजलं जातं की लॉबी म्हणजे अशी पाहिजे असं. पण आता तुम्ही बघा, काही हॉटेलची लॉबी खाली एक स्मॉल लॉबी असते आणि पहिल्या किंवा 5व्या मोठी लॉबी असते. हे काय आहे, जेव्हा इक्वेशन चेंज करतो आपण, कारण खाली लॉबी लहान करण्याचं कारण काय, तर खालच्या जागेची किंमत प्रीमियम 3 टाइम्स ऑफ वरच्या जागेची असते. त्यामुळे मग खाली बँक, दुकानं, फलाना असं देऊन मग, कारण इक्वेशन नाही तर हॉटेलचं होत नाही. आणि हॉटेल भारतामध्ये करणं खरोखर हा एक गुन्हा झालाय. कारण भारतामध्ये जवळजवळ 100च्या वरती NOC आणि परमिशन लागतात, जगात कुठेच नाही. आणि कुठलंही गव्हर्नमेंट आलं तरी एकच मोठा प्रॉब्लेम आहे, ते म्हणतात, जेव्हा मी त्यांना भाषणात समजावून सांगतो 1 विंडो सिस्टम करा, ते करतात 1 विंडो सिस्टम परमिशन साठी 1 विंडो, पण त्याच्या आधी देर आर 100 विंडोज त्याच्या आतमध्ये, मग त्याला काही अर्थ राहत नाही. तर मला वाटतं कमीत कमी हा जो त्रास आहे तो कमी होईल आणि जास्तीत जास्त लोक पर्यटनात येतील. कारण पर्यटनच एक जगातली अशी वस्तू आहे जी सगळ्यात जास्त देशाला इन्कम देऊ शकेल. काय म्हणतात ना, केल्याने देशाटन, काय म्हणतात, केल्याने देशाटन मनुष्य सुज्ञ होतो. तर ते आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की जगामध्ये पुष्कळ बघण्यासारखं आहे. मी जवळजवळ 6-7 वेळा फक्त अंटार्क्टिका जाऊन बाकी सगळीकडे जाऊन आलेलो आहे.
तर मी तुम्हाला फक्त एक ऍडवाइस करेन की पर्यटनामध्ये पण स्कोप आहे, प्रत्येक गोष्टीत स्कोप आहे. तुमच्या आवडीप्रमाणे बघा, तुमचे छंद काय बघा, तुमच्या छंदालाच तुमचा व्यवसाय करा. त्यामुळे तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही काम करत आहात. त्यामुळे तुमचं काम 24 तास काम करता येईल. मी 18 तास 19 तास रोज काम करतो. तुम्ही तेवढं करू नका. आमच्यासारख्यांचा सल्ला घ्या, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्या कामाचं नियोजन तुम्ही कसं करता ते महत्वाचं आहे. मग तुमचे 9 तास पण पुरतील. बाकीचा वेळ तुमच्या घरी द्या. आई वडिलांची काळजी घ्या, मित्रांच्या बरोबर राहा. बायको नवरा असेल तर त्याचा सांभाळा, मुलं सांभाळा आणि तुमचं पण भविष्य उज्ज्वल करा. नमस्कार. तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करते. आणि आपण गोवारी करू, तुझे पण देव बरं करो, पण माका आणि तू काय सुखी राहो. काय आहे, वय वाढलेलं जास्त त्याला अर्थ नाही. तुम्ही हेल्दी किती आहात त्याच्यावरती. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये डॉक्टर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत यांच्याशी संवाद साधला. तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.